हा, बोला. हॅलो. आता लेट झालं, नंतर बोलू आपण. आपण नंतर बोलू आता. हा, ओके. जय हिंद. मी ब्रिगेडियर हेमंत महाजन आपलं फेसबुक लाईव्ह मध्ये स्वागत करतो. आज पोलीस दिवस आहे, 21 ऑक्टोबर. एक सेकंड होल्ड करा. थोडा लाईटचा इश्यू झाला होता. मला खात्री आहे की आपण आता मला जास्त स्पष्टपणे बघू शकाल. 21 ऑक्टोबरचा आज दिवस आहे आणि आजचा दिवस पोलीस डे म्हणून साजरा केला जातो. कारण या दिवशी अनेक वर्षापूर्वी 1962 साली चीनने आपलं जे सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स आहे त्यांच्या 20 सैनिकांच्या एका तुकडीवरती हल्ला केला होता, ज्यामध्ये 10 CRPF चे सैनिक हे मारले गेले होते. हा हल्ला लडाखमध्ये डेप्सांग या भागामध्ये झाला होता आणि याच भागामध्ये आपल्याला आता माहिती असेल की सध्याचा जो लडाखचा जो मिलिटरी स्टँड ऑफ चाललेला आहे तो इथेच चाललेला आहे. तर याच ठिकाणी तो हल्ला हा झालेला होता. 10 सैनिक मारले गेले, काही तिथून पळून गेले आणि काही नंतर भारतात सुरक्षितपणे परत आले. तर तेव्हापासून हा दिवस पोलीस डे म्हणून साजरा केला जातो. आणि आपल्याला कल्पना असेल की त्याच्या एक दिवस आधी म्हणजे 20 ऑक्टोबरला चीनने 1962 साली भारतावरती हल्ला केला. हा हल्ला दोन भागामध्ये झाला होता. एक तर लडाखचा भाग जिथे सध्याचं सुद्धा स्टँड ऑफ सुरू आहे आणि दुसरं अरुणाचल प्रदेशचा भाग जिथे ते युद्ध झालं होतं. त्या युद्धाविषयी मी आज बोलणार नाही, परंतु मी एक आपल्याला विनंती करतो की ज्यांना ज्यांना माझा आवाज नीट येतो आहे त्यांनी ऑडिओ आणि व्हिडिओ नीट येतो आहे म्हणून जो चॅट बॉक्स आहे त्या चॅट बॉक्स मध्ये टाकावं. कारण ज्या वेळेला आपण फेसबुक लाईव्ह जातो त्यावेळेला आपला आवाज श्रोत्यांकडे कसा पोहोचतो आहे हे आपल्याला अनेक वेळा कळत नाही. तर म्हणून माझी विनंती आहे स्टाफला की ज्यांना ज्यांना माझा आवाज चांगला येतो आहे त्यांनी चॅट बॉक्स मध्ये टाकावं की ऑडिओ आणि व्हिडिओ हा ओके आहे. मी पाहिजे तर एकदा एक कॉल करतो साहेबांना की तुम्हाला माझा आवाज नीट येतो आहे की नाही. हा, माझा आवाज नीट येतोय तुम्हाला ना? हा, ओके. हा, आता त्या रिफ्रेश करा पेजला. ब्रिग हेमंत महाजन YSM या पेजवरनं मी बोलतोय. कट्टी लावून घे दार. आणि त्या ब्रिक हेमंत महाजनच्या फेसबुक पेज वरती जा YSM च्या आणि त्या पेजला रिफ्रेश करा आणि तिथे तुम्हाला माझा चेहरा दिसायला लागेल. मागे छत्रपती शिवाजी महाराजांचा हे आहे, आपला फोटो आहे. नाही नाही नाही, तुम्ही जे जुनं पेज वरती रिफ्रेश करा आणि तुम्हाला मी तुम्ही ब्रिगेडियर हेमंत महाजन YSM
हा, हे फेसबुकचं पेज आहे, हे उघडा. माझ्या कानाला मोबाईल लागलेला आहे, मी चष्मा घातलेला आहे आणि मागे छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे. तुम्हाला मी माझ्या कानाला मोबाईल लागलेला आहे, डोळ्यावरती चष्मा आहे, मागे छत्रपतींचा फोटो आहे. आता तुम्ही तुमच्या लोकांना सांगा, जे जे बघतायत ते आपल्या मोबाईलवरती पण विचारूनच बघू शकतात. तर फक्त चॅट हो, तर सांगा हा, की चॅट बॉक्स मध्ये ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी ऑडिओ ओके म्हणून टाकायला काही हरकत नाही. आणि काही प्रश्न टाकायचे ते टाकू शकता. तुम्ही सुरू करतो आता पुन्हा एकदा. ठीक आहे. हा, चला. ओके, जय. काही तांत्रिकी कारणामुळे थोडा आपला हा जो कार्यक्रम आहे हा उशिरा सुरू झाला, पण हरकत नाही. मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे, की आज आपण मला इथे बोलवलं आणि आपल्याशी देशाच्या सुरक्षेचे काही पैलू याविषयी बोलण्याची संधी दिली. आजचा दिवस आहे 21 ऑक्टोबर आणि याच दिवशी 1962 साली चीनी सैन्याने सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स यांची जी आउटपोस्ट लडाख मधल्या डेप्सांग भागामध्ये होती, तिथे त्यांनी हल्ला केला होता आणि ज्यामध्ये आपले 10 सैनिक जे आहेत ते मारले गेले होते. त्याच्यानंतर बाकीचे तिथून पळून परत आले आणि काही चीनच्या तावडीमध्ये सुद्धा अ, अ, पकडले गेले होते. परंतु तेव्हापासून 21 ऑक्टोबर हा दिवस आपण पोलीस डे म्हणून साजरा करतो, कारण या वेळेला पहिल्या सैनिकांचा देशाकरता मृत्यू हा झाला होता. आपल्याला आठवत असेल की 20 ऑक्टोबरला सुद्धा चीनने भारतावरती हल्ला सुरू केला होता. हा हल्ला दोन राज्यामध्ये झाला होता. एक होता लडाखचा भाग आणि दुसरा होता अरुणाचल प्रदेशचा भाग. या दोन ठिकाणी ही लढाई पुढचे महिनाभर चाललेली होती आणि आज हा जो लडाखचा स्टँड ऑफ आहे अजून सुद्धा सुरू आहे. 5 मेला चीनी सैन्य आत आलं होतं आणि त्याच्यानंतर अजून सुद्धा चीनी सैन्याचं अतिक्रमण जे आहे ते सुरू आहे. तर आज ज्या विषयावरती मी बोलणार आहे, भारताची अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा आणि सध्याची परिस्थिती काय आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये आपल्या समोर काय आव्हानं येतील आणि जास्त महत्वाचं की आपण अजून करायला काय पाहिजे. तर आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण ते प्रश्न नंतर चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता आणि आपण सगळे हेच आपल्या मोबाईल वरती, जर आपण फेसबुक वरती जा आणि फेसबुक वरती घाला ब्रिग हेमंत महाजन YSM, तर तिथे माझं फेसबुकचं पेज उघडेल आणि त्या पेजला रिफ्रेश केलं तर आपण मला लाईव्ह बघू शकाल, जसं आपण स्क्रीन मध्ये सध्या बघत आहात. आणि तिथून आपण जर काही आपल्याला प्रश्न विचारायचे असतील तर ते प्रश्न सुद्धा आपण हे टाकू शकतो. मी आता पुढे जातो. देशाची सुरक्षा दोन मोठ्या भागात वाटता येईल. एक तर बाह्य सुरक्षा आणि दुसरी अंतर्गत सुरक्षा. बाह्य सुरक्षा म्हणजे सीमेवरची सुरक्षा, भारताच्या सीमेची चीन पासूनची सुरक्षा, भारताच्या ची पाकिस्तान पासूनची सुरक्षा, याच्याशिवाय भारताच्या बांगलादेश सीमेवर बांगलादेश प्रचंड घुसखोरी करतो आहे आपल्या देशामध्ये, ती सुरक्षा. इतर सीमा ज्या आहेत नेपाळ वगैरे, तिथून अफूगांचा चरस येतो, तिथून खोट्या नोटा येतात, तिथून काही काही वेळा दारू गोळा येतो, त्याच्यापासून देशाची सुरक्षा. किंवा आपला जो समुद्री किनारा आहे आणि आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्राला 780 किलोमीटरचा समुद्र किनारा आहे, तर ती त्यापासूनची सुरक्षा. तर ही अशी वेगवेगळ्या प्रकारची सुरक्षा आहे ज्याला आपण बाह्य सुरक्षा असं म्हणतो. आणि त्याच्यानंतर जो दुसरा भाग आहे त्याला आपण अंतर्गत सुरक्षा असं म्हणतो. अंतर्गत सुरक्षा म्हणजे नेमकं काय? आपण ज्या वेळेला भारताच्या लढाईच्या इतिहासाकडे बघतो तर आपल्याला असं दिसतं की 1947 साली भारत स्वतंत्र झाला आणि लगेचच भारताचं पहिलं युद्ध जे आहे
ते पाकिस्तानच्या बरोबर हे सुरू झालं आणि हे युद्ध जवळजवळ 6 महिने चाललं आणि या युद्धात भारत अर्थात जिंकला. काश्मीर हा वेगळा झाला आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये जवळजवळ 3,500 सैनिकांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं आणि याच्यानंतर भारताचं दुसरं युद्ध 1962 साली चीनच्या विरुद्ध केलं, जे 20 ऑक्टोबरला सुरू झालं. म्हणजे कालपासून ते सुरू झालं होतं आणि ते 4 आठवडे हे चाललं. असं मानलं जातं की या युद्धामध्ये भारतीय सैन्याचा पराभव झाला. ते बरोबर नाही. या युद्धामध्ये पराभव झाला तो भारताच्या नेतृत्वाचा. कारण नेतृत्वाला वाटलं की आपण हे युद्ध हारलं आणि त्यांनी लगेच चीनला विनंती केली की तुम्ही सीज फायर करा. परंतु या युद्धामध्ये 90% भारतीय सैन्याने भाग घेतला नव्हता. लक्षात असावं, 90% भारतीय सैन्याने या युद्धामध्ये भाग घेतलेला नव्हता. 1962 साली भारतीय सैन्याची संख्या ही जवळजवळ 3.5 लाखाच्या आसपास होती. परंतु ज्या सैन्याने युद्धामध्ये भाग घेतला तर त्याच्यामध्ये लडाखमध्ये एक 3.5 ते 4.5 हजार एवढं सैन्य म्हणजे एक ब्रिगेड एवढं सैन्य होतं आणि एक ब्रिगेडियर होशियार सिंग त्याचं नेतृत्व करत होते. परंतु आणि ते सुद्धा सैन्य त्यावेळेला सीमेवरती नव्हतं. त्यावेळेला भारत चीन सीमा ही परराष्ट्र खात्याकडे होती आणि तिथे त्यांनी काही पोलीस कर्मचारी ठेवलेले होते, ज्यांच्याविषयी मी आता बोललो की जिथे सीआरपीएफ ची एक तुकडी होती जी लडाख मधल्या डेप्सांग मधल्या काही भागाकडे लक्ष ठेवून असायची. आणि अरुणाचल प्रदेशमध्ये भारतीय सैन्याच्या 20 ते 25 हजार सैनिकांनी भाग घेतला. म्हणजे ज्यांचं गणित चांगलं असेल त्यांना कळेल की 20 ते 25 हजार सैन्य हे अरुणाचल प्रदेशच्या भागामध्ये आणि 4.5 ते 5 हजार सैन्य हे लडाखच्या भागामध्ये लढलं. म्हणजे जवळजवळ 30,000 सैन्य हे ऍक्च्युली लढाईमध्ये लढलं आणि आपलं सैन्य त्यावेळेला किती होतं? 3.5 लाख. बाकीचे सैनिक लढले नाहीत. याच्या आणि याच्याशिवाय भारतीय हवाई दल म्हणजे इंडियन एअरफोर्स यामध्ये लढलं नाही. एवढंच नाही तर भारतीय नौदल म्हणजे जे आपलं नौकादल आहे, इंडियन नेव्ही आहे, ते सुद्धा यामध्ये लढलं नाही. तर ज्यामुळे ज्याच्यामध्ये 100% एअरफोर्स लढलं नाही, 100% नेव्ही लढली नाही, 90% सैन्य लढलं नाही, तर या युद्धामध्ये सैन्याचा पराभव झाला असं आपल्याला म्हणता येत नाही. कारण जोपर्यंत शेवटची गोळी फायर होत नाही, जोपर्यंत शेवटचा सैनिक मारला जात नाही, तोपर्यंत युद्ध हरलं किंवा जिंकलं याचा फैसला हा केला जाऊ शकत नाही. तर हे 1962 युद्ध. आता मी ज्या विषयावरती बोलणार आहे, मी याच्या पुढे आपल्याला मी युद्धाचा थोडा इतिहास सांगतो आहे. 62 युद्ध असं झालं. तिसरं युद्ध 1965 साली झालं होतं, जे आपलं पाकिस्तानशी झालं, जे जवळजवळ 4 आठवडे चाललं. यामध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव केला. त्यावेळेला महाराष्ट्राची एक सुपुत्र यशवंतराव चव्हाण हे डिफेन्स मिनिस्टर होते. ते साताऱ्याचे होते आणि त्यावेळेला आपल्या सैनिकांनी पहिल्या वेळा इतिहासामध्ये पाकिस्तानच्या सीमेच्या आत जाऊन पाकिस्तानवरती हल्ला केला आणि लाहोरच्या दिशेला आपल्या सैन्याने कूच केली होती. परंतु त्यांना अर्थात नंतर थांबवण्यात आलं. ते युद्ध थांबलं आणि त्याच्यानंतर ताश्कंद जे रशियामधलं एक गाव आहे, तिथे भारत आणि पाकिस्तानमध्ये करार झाला, ज्याला ताश्कंद अग्रीमेंट असं म्हटलं जातं आणि त्यावेळेला आपण पाकिस्तानकडून जिंकलेली हाजीपीर नावाची जी खिंड आहे ती पाकिस्तानला आपण परत केली. त्यानंतर तिसरं युद्ध आपलं 1971 साली पाकिस्तानशी झालं. हे युद्ध आपल्या सगळ्यांना माहिती आहे. यामध्ये फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ हे आपले सैन्य प्रमुख होते आणि यामध्ये आपण 2 तुकडे केले पाकिस्तानचे. पाकिस्तान म्हणजे वेस्ट पाकिस्तान सध्याचा तो वेगळा झाला आणि बांगलादेश हे एक वेगळं राज्य बनलं. तर हे 2 जण दोन वेगवेगळे ही राष्ट्र बनली. याच्यानंतर जे पुढे युद्ध आपण केलं ते युद्ध अर्थातच होतं 1999 साली,
ज्याला आपण कारगिलचं युद्ध म्हणतो किंवा त्याला ऑपरेशन विजय असं म्हटलं जातं, जे पाकिस्तानने घुसखोरी केली होती कारगिलच्या भागामध्ये, त्यांना बाहेर काढण्याकरता ते झालेलं युद्ध होतं. आणि हे युद्ध अतिशय प्रसिद्ध आहे, कारण त्यावेळेला टेलिव्हिजन आलेला होता आणि कॅमेरा आलेला होता आणि या युद्धाचे अनेक व्हिडिओज, कॅप्टन विक्रम बत्रा असो की लेफ्टनंट मनोज पांडे असो, यांचे व्हिडिओज आपल्याला दिसतील. इनफॅक्ट माझ्याच फेसबुक लाईव्ह प्रोग्राम मध्ये मी आता 26 जुलैला कारगिलचा विजय दिवस साजरा करण्यात आला, त्यावेळेला युद्ध माझ्या याच पेजवरती मी कव्हर केलेलं होतं. त्याच्या ही आपण वेगवेगळी लढलेली पारंपरिक युद्ध जी लढली गेली सीमेवरती. त्याच्या नंतर 1972 नंतर पाकिस्तानला कळालं की भारताशी युद्ध करून जिंकणं हे शक्य नाही, म्हणून त्यांनी एक वेगळ्या प्रकारचं युद्ध सुरू केलं, ज्याला त्यांनी नाव दिलं ऑपरेशन टोपॅज किंवा ऑपरेशन काराकोरम. काराकोरम हा पाकिस्तानमध्ये असलेला सर्वात मोठा प्रदेश आहे आणि ऑपरेशन काराकोरमचे 3 भाग होते. काराकोरम 1, काराकोरम 2, काराकोरम 3. काराकोरम 1 मध्ये पाकिस्तानने खालिस्तानी दहशतवाद हा भारताच्या पंजाब प्रांतात सुरू केला. त्यामध्ये पंजाब पोलिसांनी आणि भारतीय सैन्याने खूपच चांगलं काम केलं आणि 90च्या दशकामध्ये याचं आपण कंबरड हे मोडलं. आणि एक महाराष्ट्राचे पोलीस अधिकारी ज्युलिओ रिबेरो सुद्धा काही वेळ पंजाबमध्ये पंजाब पोलीसचे डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस होते. त्याविषयी कधी वेळ मिळाला तर आपण नंतर बोलू. दुसरा K2 चा भाग होता काश्मीर. काश्मीरला त्याच्या आधी नंदनवन म्हटलं जायचं, परंतु यानंतर तिथे मोठ्या प्रमाणामध्ये जो हे आहे आपला हिंसाचार तो सुरू झाला आणि 1984 मध्ये भारतीय सैन्याला तिथे तैनात करण्यात आलं आणि आज काश्मीर मधली परिस्थिती ही काबूमध्ये आहे. आत्ताच काही दिवसापूर्वी 370 कलम काढल्यानंतर 1 वर्ष पूर्ण झालं. अनेकांना वाटलं की काश्मीरमध्ये खूप हिंसाचार होईल, तसं झाला नाही. पाकिस्तान प्रयत्न करत आहे काश्मीर खोऱ्यामध्ये हिंसाचार वाढवायचा, पण ते त्यांना जमत नाहीये. आजच आपण वर्तमानपत्रामध्ये बातमी वाचली असेल तर पहिल्या पानावरती बातमी आहे की आपण काश्मीर खोऱ्यामध्ये शोपियाच्या जवळ आपण 5 दहशतवाद्यांना मारलं आणि 2020 मध्ये आता 21 ऑक्टोबर पर्यंत 186 दहशतवादी हे भारतीय सैन्याने काश्मीर खोऱ्यामध्ये मारलेले आहे. तर आज जो दहशतवाद आहे, 150-200 दहशतवादी अजून सुद्धा काश्मीर खोऱ्यामध्ये आहेत, परंतु काश्मीरचा जो खालचा भाग आहे, त्याला जम्मू उधमपूर म्हटलं जातं, राजौरी, पुंछ, अखनूर असं म्हटलं जातं. तिथे एक पण दहशतवादी नाही. किंवा जो वरचा भाग आहे लेह लडाखचा, की जिथे चीनचं अतिक्रमण सुरू आहे, तिथे पण एक सुद्धा दहशतवादी नाही. किंवा काश्मीर खोऱ्याच्या आजूबाजूला जे डोंगर आहेत, ज्याला पीर पंजाल डोंगर असं म्हटलं जातं आणि शमशाबादी डोंगर असं म्हटलं जातं. आपल्यामध्ये जर कोणी एक्स सर्व्हिसमॅन असेल तर त्यांना हे भाग माहिती असतील. तर त्या डोंगरावरती सुद्धा कुठलाही दहशतवाद हा नाही. फक्त काश्मीर खोऱ्यापुरता दहशतवाद हा सीमित आहे. तर K1 म्हणजे खालिस्तान, K2 म्हणजे काश्मीर आणि K3 म्हणजे रेस्ट ऑफ इंडिया. म्हणजे बाकीच्या भारतामध्ये पाकिस्ताननी पाकिस्तानची गुप्तहेर संस्था ISI, इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स, यांच्या मदतीने घुसखोरी करायला सुरुवात केली आणि यामध्ये घुसखोर दहशतवादी, दारुगोळा, हत्यार, त्यांचे समर्थक यांना भारताच्या सीमेतून वेगवेगळ्या ठिकाणी घुसवण्यात आलं. आणि 1993 मध्ये काश्मीरच्या बाहेर, पंजाबच्या बाहेर, ईशान्य भारताच्या बाहेर बाकीच्या भारतामध्ये बॉम्बस्फोट हे व्हायला सुरुवात झाली आणि सर्वात पहिला बॉम्बस्फोटाचा मान मुंबई शहराला मिळाला, जिथे बॉम्बस्फोट झाले. 250-300 मुंबईकर या बॉम्बस्फोट मध्ये गेले आणि त्यानंतर प्रत्येक वर्षातून 1 वेळा 2 वेळा बॉम्बस्फोट होत राहिले. भारताच्या वेगवेगळ्या शहरामध्ये बॉम्बस्फोट होत झाले आणि मग 2014 नंतर ज्यावेळेला सरकार बदली झालं, त्यावेळेला आपण पाकिस्तान आणि चीनच्या विरुद्ध जास्त कडक पावलं
उचलायला सुरुवात केली आणि त्याच्या नंतर आज चीन आणि पाकिस्तानने भारताच्या विरुद्ध जे युद्ध कला वापरतात त्यामध्ये अजून बदली करायला सुरुवात केली. म्हणजे जर इतिहासाचा आपण एकदा पुन्हा समालोचन केलं तर आपल्याला दिसेल 47चं युद्ध, 1962चं युद्ध, 1965चं युद्ध, 71चं युद्ध आणि 99चं युद्ध. त्यानंतर काश्मीरमध्ये सुरू झालेला दहशतवाद, त्यानंतर पंजाबमध्ये सुरू झालेला दहशतवाद, त्यानंतर ईशान्य भारतामध्ये सुरू झालेली बंडखोरी आणि त्यानंतर भारताच्या इतर भागामध्ये सुरू झालेले बॉम्बस्फोट, ज्यामध्ये आपण 26/11चा हल्ला जो मुंबई शहरावरती झाला होता, ज्यामध्ये 10 दहशतवादी आत होते होते, त्यात पण आपण त्याला इन्क्लूड करू शकतो. तर हे असं युद्धाचं स्वरूप होतं आणि आपण पाकिस्तानच्या विरुद्ध कुठलीही कडक कारवाई करायला घाबरायचो, कारण आपल्यातले काही उंटावरून शेळ्या हाकणारे तज्ञ आपल्या सरकारला घाबरवायचे, की अरे तुम्ही पाकिस्ताननी काही पण दहशतवादी हल्ला केला तर फक्त आपण रक्षात्मक कारवाया करा, बाकी काही करू नका. कारण पाकिस्तानला जर राग आला तर पाकिस्तान त्यांच्याकडे असलेला अणुबॉम्बचा वापर करेल आणि अणुबॉम्ब भारताकरता खूपच घातक असेल. म्हणजे आपल्याला पाकिस्तानच्या अणुबॉम्बची प्रचंड अशी भीती होती. परंतु आपल्या अणुबॉम्बला मात्र पाकिस्तान हा कधीही घाबरत नव्हता. हे ऍक्च्युअली वास्तव आहे. परंतु 2014 पासून आपण पाकिस्तानला करारा जबाब दिला. आपल्याला आठवत असेल की पाकिस्तानचा हल्ला, दहशतवादी हल्ला काश्मीर मधला आणि त्याच्यानंतर आपण आपला सर्जिकल स्ट्राईक केला. त्यामध्ये पाकिस्तानचे जवळजवळ 80 ते 100 दहशतवादी पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरमध्ये जाऊन आपण मारले. तरी पाकिस्तानने ऐकलं नाही. त्याच्यानंतर पुन्हा त्यांनी पुलवामामध्ये हल्ला केला. त्याच्यानंतर आपल्या हवाई दलाने जाऊन बालाकोटमध्ये पाकिस्तानच्या दहशतवादी ट्रेनिंग कॅम्पवरती हल्ला केला. तिथे 250-300 दहशतवादी पाकिस्तानचे मारले गेले आणि त्याच्यानंतर ही युद्ध कलेमध्ये होत असलेला बदल आहे आणि त्याच वेळेला चीन सुद्धा आपल्याशी वेगवेगळ्या पद्धतीने लढत होता. त्याच्याविषयी मी आता बोलायला सुरुवात करणारच आहे. परंतु चीनला सुद्धा आता वाटायला लागलं, की नुसतं भारतामध्ये दहशतवाद पसरवून, बंडखोरी पसरवून भारतामधलं भारताला आपण गुडघ्यावर टेकायला भाग पाडू शकत नाही. कारण चीन भारताला एक आपला स्वतःचा मोठा प्रतिस्पर्धी समजतो. त्याला वाटतं, की जोपर्यंत आपण भारताला दाबून ठेवत नाही, तोपर्यंत भारताची प्रगती होईल आणि भारत चीनला एक प्रतिस्पर्धी राष्ट्र म्हणून पुढे उभारून येईल. तर म्हणून ते भारताला वेगवेगळ्या प्रकारे त्रास देत पहिले पण देत होते, परंतु त्यामध्ये आता प्रचंड वाढ झालेली आहे. आता त्यांनी लढाईची पद्धत ही बदली केलेली आहे 2014 पासून, ज्याला लष्करी भाषेमध्ये हायब्रिड वॉर असं म्हटलं जातं. हायब्रिड वॉर आणि पारंपरिक युद्ध आणि दहशतवाद याच्यामध्ये काय फरक आहे? तर मी जास्त पुस्तकी डेफिनेशन मध्ये किंवा पुस्तकी व्याख्येमध्ये जात नाही. आपल्याला एवढं समजणं गरजेचं आहे. हायब्रिड वॉरचा अर्थ आहे, की युद्धाच्या वेगवेगळ्या पद्धती एकाच वेळेला वेगवेगळ्या ठिकाणी भारताच्या विरुद्ध वापरल्या जात आहेत. उदाहरणार्थ, आज चीन आपल्याशी कशी युद्ध लढतो आहे. एक तर लडाख मधलं अतिक्रमण तर सुरू आहे. त्याच्याविषयी मी अजून डिटेलमध्ये बोलणार आहे. याच्याशिवाय चीनने भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये प्रचंड घुसखोरी केली आहे. त्याच्यानंतर त्याला व्यापार युद्ध असं म्हणता येईल आणि नंतर त्याला व्यापारी किंवा आर्थिक आक्रमण असं म्हणता येईल. म्हणजे हे आक्रमण आता एवढं प्रचंड झालेलं आहे, की 2019ची जर आपण आकडेवारी घेतली तर आपल्याला दिसेल, की 2019 मध्ये भारताने चीनकडून 92 अब्ज डॉलर्स 92 बिलियन अब्ज डॉलर्स एवढ्या किमतीचं सामान घेतलं. परंतु भारताकडून चीननी फक्त 12 अब्ज डॉलरचं सामान घेतलं. म्हणजे चीननी भारताला सामान विकून प्रचंड नफा कमावला. प्रचंड नफा कमावल्यामुळे त्यांची अर्थव्यवस्था प्रचंड मोठी झाली. आज चीनची अर्थव्यवस्था आपल्या जवळ-जवळ
3 ते 3.5 पट जास्त मोठी आहे आणि त्यामुळे त्यांचं जे लष्करी बजेट आहे ते प्रचंड वाढलं. ज्याच्यामुळे आज चीनच्या सैन्याचं आधुनिकीकरण झालेलं आहे आणि लडाखमध्ये जे चीनचं अतिक्रमण सुरू झालेलं आहे, त्याला पैसे कोणी पुरवले? तर त्याला पैसे त्या भारतीयांनी पुरवले, जे अजून सुद्धा चीनी सामान विकत घेतायत. चीनच्या आर्थिक अतिक्रमणाला आपण कसं तोंड देतो आहे, नंतर मी थोडं सांगण्याचा प्रयत्न करीन. पण आर्थिक आक्रमण, त्याच्यानंतर मानसिक युद्ध म्हणजे अ, मानसिक युद्ध, त्याला सायकोलॉजिकल वॉर म्हणा, ज्याला अपप्रचार युद्ध म्हणता येईल, ज्याला दुष्प्रचार युद्ध असं म्हणता येईल. हे म्हणजे इंग्लिशमध्ये शब्द वापरता येईल, सायकोलॉजिकल वॉर, परसेप्शन मॅनेजमेंट वगैरे, वगैरे किंवा मराठीमध्ये अपप्रचार युद्ध, दुष्प्रचार युद्ध, मानसिक युद्ध वगैरे. म्हणजे नेमकं काय? तर आज चीन भारताची जी वेगवेगळ्या प्रकारची मीडिया आहे, त्यामध्ये भारताच्या विरुद्ध युद्ध लढतो आहे. आणि त्या युद्धाची थीम आहे की चीन अतिशय प्रचंड मोठा देश आहे, त्यांची आर्थिक व्यवस्था प्रचंड आहे, कृपया त्यांच्याशी लढू नका. चीनचं लष्करी ताकद ही खूप जास्त आहे. चीनकडे रणगाडे आहेत, चीनकडे तोफा आहेत, चीनकडे हेलिकॉप्टर्स आहेत, चीनकडे विमानं आहेत, चीनकडे अणुबॉम्ब आहेत, चीनकडे अजून काय आहे? तर ही एवढी अत्याधुनिक शस्त्र की तुम्ही मुकाट्याने गुडघ्यावरती जा आणि चीनला म्हणा, आम्हाला माफ करा, तुम्ही जे म्हणाल ते आम्ही ऐकू. तर हे जे प्रपोगंडा हे चालतं 3 ठिकाणी. एक तर आपली प्रिंट मीडिया म्हणजे वर्तमानपत्र. वर्तमानपत्र मराठीमधली असू शकतील, हिंदीमधली असू शकतील किंवा इंग्लिशमधली असू शकतील आणि काही इतर रिजनल लँग्वेजेस म्हणजे गुजराती आहे, तामिळ आहे वगैरे, वगैरे. तर यामध्ये दुष्प्रचार चालतो. कसा चालतो? जो मी आता सांगितला. दुसरी मीडिया जी आहे त्याला आपण टीव्ही मीडिया असं म्हणू शकतो, की बातम्या दाखवणाऱ्या न्यूज चॅनल. उदाहरणार्थ मराठीमध्ये टीव्ही 9 आहे, जय महाराष्ट्र आहे, साम टीव्ही आहे. एखाद्या वेळेला आपण साम टीव्हीवरती किंवा इतर टीव्हीवरती मला माझा चेहरा बघितला असाल. अनेक वेळा मी लष्करी गोष्टींवरती या टीव्ही चॅनल्सवरती कॉमेंट करत असतो. याच्याशिवाय दूरदर्शन आहे, दूरदर्शन सह्याद्री आहे, जय महाराष्ट्र आहे, एबीपी माझा आहे, IBN लोकमत आहे. अशा 11 किंवा 12 ऑल महाराष्ट्र चॅनल्स आहेत आणि ज्याला लोकल केबल टीव्ही म्हणायचा, त्या तर पुण्यामध्येच जवळ-जवळ 4 चॅनल्स आहेत, की ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या टीव्हीवरनं देत असतात. या टीव्ही चॅनलवरती काही तज्ञ येऊन सांगायचे, ज्यांना मी चीनी प्रेमी तज्ञ म्हणतो, की "अरे, चीनशी अजिबात लढू नका. चीनची ताकद प्रचंड आहे." त्याच्याविषयी मी बोलीन. आता या तज्ञांना विचारा, 5 मेला चीनने अतिक्रमण केलं. त्यांची विमानं दाखवली. त्या विमानांनी काय केलं? त्यांच्या रणगाड्यांनी काय केलं? त्यांच्या तोफांनी काय केलं? काहीही केलं नाही. ते नुसते हातावरती हात ठेवून बसले होते. तुम्हाला दमदाटी करायचा प्रयत्न करत होते. परंतु भारतीय सैन्य घाबरलं नाही. उलटं 14-15 जूनला काय झालं? त्याच्याविषयी मी थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करतो. 5 मेला चीनने अतिक्रमण केले आणि 4 भागामध्ये चीनी सैन्य आलं होतं. डेप्सांगचा भाग, दुसरा आहे चुशूलचा भाग, तिसरा आहे पँगँग त्सू लेकचा भाग आणि चौथा आहे गलवान व्हॅलीचा भाग. तर 5 मेला त्यांनी पहिल्या वेळा अतिक्रमण केलं. भारत-चीन सीमा ही पाकिस्तान सीमेपेक्षा वेगळी आहे. भारत-पाकिस्तानी सीमेवरती सैन्य तैनात आहे आणि तिथे पाकिस्तानी सैन्य कुठेही पुढे येऊ शकत नाही. परंतु भारत-चीन सीमेवरती भारताच्या विरुद्ध कायद्याचं युद्ध सुरू करून चीननी आपल्या देशाला अक्षरशः मूर्ख बनवलं. 1995 पासून तर 2004 पर्यंत या वेळेमध्ये आपण चीन बरोबर 4 वेगवेगळे करार केले, आंतरराष्ट्रीय करार केले त्यावेळच्या सरकारने. त्या करारामध्ये काय ठरलं? तर भारत-चीन सीमेवरती सैन्य तैनात होणार नाही. तिथे सैन्य फक्त पेट्रोलिंग म्हणजे गस्त घालू शकेल. तिथे ते शस्त्र म्हणजे सैन्याकडे शस्त्र कुठली असतात? रायफल असते, लाईट मशीन गन असते, हँड ग्रेनेड्स असतात, अनेक मोठी शस्त्र आहे, मीडियम मशीन गन आहे वगैरे, वगैरे. यांचा वापर केला जाणार नाही. म्हणजे तिथलं सैन्य जे लडाख सीमेवरती जे सैन्य आहे किंवा अरुणाचल प्रदेशवरचं जे सैन्य आहे, ते केवळ तिथे गस्त घालण्याकरता,
तर जिथे आणि या सीमेवरती काही असे भाग आहेत की जिथे दोन्ही देश म्हणतात की हा भाग आमचा आहे. तर याच्यामुळे चीन त्या भागामध्ये त्याला एक नो मॅन्स लँड म्हणजे एक अशी जमीन तयार झाली आहे की जिथे दोन्ही देशांचे सैनिक हे जाऊ शकतात आणि तिथे फक्त पेट्रोलिंग करण्याकरता. तर अशा या नो मॅन्स लँडमध्ये जिथे भारतीय सैन्य तैनात नाही, तिथे चीननी मी सांगितलेल्या 4 ठिकाणी घुसखोरी ही केली होती. त्याच्यानंतर असं ठरलं की की हे चीनी सैन्य तिथून परत जाईल आणि 14 जूनच्या संध्याकाळी 16 बिहार नावाची जी बटालियन जी तिथे तैनात होती, त्यांचे कमांडिंग ऑफिसर कर्नल बाबू ना सांगण्यात आलं की चीनी सैन्य परत जाणार आहे. तुम्ही जाऊन बघा की ते परत गेले की नाही. तर ते 35 सैनिकांच्या बरोबर त्या भागात गेले होते गलवानच्या फिंगर 4 या भागामध्ये जिथे चीननी अतिक्रमण केलं होतं आणि तिथे ते गेले 35 सैनिकांच्या बरोबर. त्यांच्या बरोबर शस्त्र नव्हती आणि ते केवळ निशस्त्र 35 सैनिक आणि कमांडिंग ऑफिसर कर्नल बाबू जे हैदराबादचे होते. जसे ते तिथे गेले, तिथे चीनी सैन्यानी तिथे जवळ 250-300 चीनी सैन्य प्रेझेंट होतं. त्यांनी त्यांच्यावरती हल्ला करून त्यांना जखमी केलं. या हल्ल्याकरता चीनी सैन्यानी काठ्या वापरल्या, लोखंडी खांब वापरले, दगड किंवा धोंडे वापरले वगैरे. म्हणजे त्यांनी सुद्धा जी सैनिकी शस्त्र आहे ती वापरली नव्हती, परंतु दगड, धोंडे, काठ्या अशा प्रकारची शस्त्र त्यांनी तिथे वापरली. तर अशा परिस्थितीमध्ये चीनला वाटलं होतं, की जर कमांडिंग ऑफिसर जो तिथला सिनियर मोस्ट अधिकारी असतो कर्नलच्या हुद्द्याचा, तो जर जखमी झाला किंवा तो जर मारला गेला, तर बाकीचे सैनिक हे पळून जातील. परंतु ही भारतीय सैन्याची परंपरा नाही. भारताच्या 16 बिहारच्या 35 जवानांनी ठरवलं, की हा आमचा अपमान झाला आहे. आमच्या महत्त्वाच्या अधिकाऱ्याला तुम्ही जखमी केलं आहे. आम्ही तुमच्यावरती प्रतिहल्ला करू आणि या 35 सैनिकांनी चीनच्या 200-250 सैनिकांवरती हल्ला केला. हल्ला करण्याकरता त्यांच्याकडे काय होतं? त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं शस्त्र नव्हतं. त्यांनी चीनी सैनिकांकडूनच त्यांच्या काठ्या हिसकावल्या आणि त्यांच्यावरती प्रतिहल्ला केला. आणि अर्थातच त्याच्यानंतर भारतीय सैन्याला मागून थोड्या प्रमाणामध्ये कुमक आली. 150 भारतीय सैनिक मागून आले. चीनी सैन्य याकरता पहिलेच तयार होतं. तिथे त्यांचे 700-800 सैनिक होते आणि 14 आणि 15 जूनच्या रात्री ही लढाई चालली. ही एक पाषाण युगातली लढाई होती, ज्यामध्ये दगड, धोंडे वापरण्यात आले. इथे तंत्रज्ञानाचा काहीही वापर नव्हता. इथे फक्त शौर्य, धैर्य, नेतृत्व, पराक्रम अशा प्रकारच्या जुन्या प्रकारच्या ज्या क्वालिटीज होत्या, त्या इथे वापरण्यात आल्या. ज्यावेळेला सकाळ झाली 8-9 तासानंतर, त्यावेळेला असं दिसलं आणि त्यावेळेला ते युद्ध थांबलं. त्यावेळेला असं दिसलं, की आपले 20 सैनिक इथे शहीद झाले होते, ज्यामध्ये कर्नल बाबू एक होते आणि त्याच वेळेला चीनने त्यांचे 100हून जास्त चीनी सैनिक इथे मारले गेले होते. म्हणजे 1978 नंतर ज्यावेळेला चीन पहिल्या वेळा चीनी सैनिकांचं रक्त आज चीनी सीमेवरती सांडलेलं आहे. लक्षात असावं 1978 साली चीननी त्यांची शेवटची लढाई लढली व्हिएटनामशी, ज्यामध्ये त्यांचा पराभव झालेला होता. 1978 नंतर चीनी सैन्य हे कुठेही लढलेलं नाही. तर त्याच्यामुळे चीनला हा एक प्रचंड मोठा धक्का लागलेला होता. याच्यानंतर पुढे काय झालं? चीन पुन्हा वाटाघाटी झाल्या सैन्याच्या लेव्हलला. चीनी सैन्याने म्हटलं आम्ही पुन्हा परत जाऊ. पुन्हा त्यांनी मन बदली केलं आणि त्याच्यानंतर जो पुढचा कालावधी आहे तो येतो 27 ऑगस्ट, 28 ऑगस्ट आणि 29 ऑगस्ट. यावेळेला नेमकं काय झालं? ज्यावेळेला भारतीय सैन्याने पहिल्या वेळा आक्रमक कारवाई केली. आतापर्यंत काय व्हायचं? ज्यावेळेला चीनी सैन्य आत यायचं, त्यावेळेला जवळचं भारतीय सैन्य जाऊन त्यांना फिजिकली थांबायचं. ज्यावेळेला चीनी सैन्याने आत येण्याचा प्रयत्न केला, आपण 20-25 चीनी सैनिकांना पहिलेच पकडलं आणि आपल्याकडे त्यांना युद्ध कैदी करून ठेवलं.
याविषयी पेपरमध्ये जास्त आलेलं नाहीये, परंतु हे सोशल मीडियावरती याविषयी पुष्कळशी माहिती अवेलेबल होती. आणि त्याच्यानंतर भारतीय सैन्याने चीनच्या भागामध्ये अतिक्रमण केलं, म्हणजे नो मॅन्स लँडमध्ये. आणि जिथे पँगँगत्सो जो तलाव आहे, त्या तलावाच्या दक्षिणेला जो पर्वतरांग आहे, त्या भागावरती कब्जा केला. अर्थात तिथे चीनी सैन्य नव्हतं, कारण चीनी सैन्य हे फक्त रस्त्यावरती उभं होतं. तर त्यामुळे चीनला एक फार मोठा धक्का लागला. आणि त्याच्यानंतर 7 सप्टेंबरला आपल्याला आठवत असेल, पहिल्या वेळा भारताचे फॉरेन मिनिस्टर डॉक्टर जयशंकर हे चीनच्या फॉरेन मिनिस्टरला एससीओ मीटिंग मध्ये रशियामध्ये भेटले. त्याच्या एक दिवस आधी पुन्हा एक आपण आक्रमक कारवाई केली आणि यामध्ये आपण एस-एफ-एफ म्हणजे स्पेशल फ्रंटियर फोर्स, म्हणजे भारतीय सैन्यामध्ये काही कमांडो आहेत जे तिबेटन आहेत. याच्याविषयी पहिले अजिबात काही बोललं जायचं नाही. परंतु यावेळेला उघडपणे सांगण्यात आलं, की एस-एस-एफ कमांडोचा वापर करण्यात आला. हे भारतीय सैन्याच्या हाताखालती काम करतात लढाईच्या वेळेला आणि यांचं नेतृत्व म्हणजे यांचे अधिकारी हे फक्त भारतीय सैन्याचे असतात. परंतु सैनिक मात्र तिबेटन असतात. तर यांच्यावरती यांचा वापर करण्यात आला. हे अतिशय शूर आहेत. हे तिबेटमधनं पहिले आले होते, पण आता खूप वेळ झालेला आहे. त्याच्यामुळे आता जे भारतात जे 1.5-2 लाख तिबेटन्स सेटल झालेले आहेत, त्यांच्यामधून यांची निवड केली जाते. आणि आपण उघडपणे चीनला इशारा दिला, की बघा, हे जे एस-एस-एफचे जे सैनिक आहेत, हे तिबेटन आहेत. यांनी तुमचा पराभव केलेला आहे. आणि लक्षात ठेवा, की तिबेटचा भाग इथे 50 ते 60 लाख तिबेटन राहतात, जे चीनच्या ताब्यात आहेत, तुमच्या विरुद्ध उठाव करू शकतात. तर ही आक्रमक कारवाई झाली. यामुळे चीनला खूपच मोठा धक्का लागला. चीननी प्रोपगंडा वॉर खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुरू केलं होतं. आपण जुनी वर्तमानपत्र बघा, जुन्या टीव्ही चॅनल बघा, त्याच्यामध्ये माझ्यासारखे 1-2 तज्ञ सोडून द्या, बाकी सगळे तज्ञ चीन विषयी भारतीय सैन्याला घाबरवायचा प्रयत्न करत होते. हे जे सायकोलॉजिकल वॉर होतं, हे मानसिक जे युद्ध होतं, हे युद्ध चौघांच्या विरुद्ध होतं. एक तर भारतीय नेतृत्वाच्या विरुद्ध, की म्हणजे पॉलिटिकल नेतृत्व, आपले पंतप्रधान आणि त्यांचे सहकारी, परंतु त्यांच्यावरती काही परिणाम झाला नाही. आणि अजून सुद्धा आपण चीनशी कुठल्याही प्रकारच्या वाटाघाटी करायला गेलो नाही. दुसरं अर्थातच महत्वाचं टार्गेट होतं भारतीय सैन्य. आणि भारतीय सैन्याने चीनी सैन्याला कसं रक्तबंबाळ केलं याच्याविषयी मी बोललो. त्याच्यामुळे या मानसिक युद्धाचा त्यांच्यावरती पण काही फारसा परिणाम झाला नाही. परंतु 2 महत्वाचे घटक ज्यांच्यावरती याचा प्रभाव पडला, ते म्हणजे भारताची सामान्य जनता. अनेक जणांना खरोखरच भीती वाटायला लागली, की जसं 1962 साली युद्ध आपण हरलं होतं, तसं होईल का? चीन अणुबॉम्बचा वापर करेल का? चीनी सैनिकांची ताकद कशी आहे? ज्या पेजवरनं आज मी बोलतो आहे, त्यावरती मी गेल्या म्हणजे 6 महिन्यापासून अनेक वेगवेगळे प्रोग्राम केलेले आहेत. त्यामध्ये पँगँग त्सू लढाई कशी झाली होती, चीनच्या विरुद्ध आपण आर्थिक युद्ध कसं लढतो आहे, वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला तिथे दिसतील. आपल्याला आज तर या सगळ्यांच्या विषयी बोलणं हे शक्य होणार नाही वेळेच्या अभावी. परंतु ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी या पेजला लाईक करावं आणि त्याला फॉलो करावं. आणि फॉलो केल्यानंतर आम्ही आठवड्यातनं 2 ते 3 वेळा वेगवेगळ्या सुरक्षेच्या विषयावरती फेसबुक लाईव्ह हा प्रोग्राम करतो. तर ते लेटेस्ट प्रोग्राम, त्यामध्ये देशामध्ये लेटेस्ट काय चाललेलं आहे सुरक्षेच्या दृष्टीने, याच्यामध्ये राजकीय पक्षांचं नाव येत नाही, फक्त सुरक्षेची जी आव्हानं आहे त्याविषयी आपण बोलतो. तर आपल्याला हे सगळे जर प्रोग्राम ज्यांना बघायची इच्छा असेल, त्यांना अजून जास्त अभ्यास करायचा असेल, ते करू शकतात. या फेसबुक पेजवरती जा आणि त्याला लाईक करा आणि त्याला फॉलो करा. ज्यांच्याकडे फेसबुकचा अकाउंट नसेल, तर याच विषयावरती माझं स्वतःचं एक YouTube चॅनल आहे, ज्याचं नाव आहे ब्रिग हेमंत महाजन YSM. त्याला सुद्धा आपण फॉलो करू शकता. त्याकरता आपल्याला YouTube चॅनलचा आपण मेंबर असायला पाहिजे, याची गरज नाही. तर मी पटकन पुढे जातो. जे भारतीय सामान्य नागरिक आहेत, त्यांना मात्र भीती यामुळे निर्माण झाली होती. आणि अशा प्रकारचा हा जो प्रोपगंडा वॉरफेअर आहे, हे भारतीय मीडियामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये होतं. आणि आज 400-500 चीनी हस्तक आहेत, की जे भारतीय मीडियामध्ये अशा प्रकारची उलटी-सुलटी आर्टिकल्स लिहून
भारतीयांना घाबरवण्याचं काम करत होते. याविषयी मी काय म्हटलेलं आहे, आपल्याला जुने सगळे प्रोग्राम या पेजवरती दिसतील. आपण ते जरूर ऐकावे. मी त्यावेळेला पण म्हटलं होतं, आज पण म्हणतो, की चीनी सैन्याची भारताच्या विरुद्ध लढण्याची हिंमत नाही. ते केवळ मानसिक युद्ध करून लढायला मागत होते. परंतु ज्यावेळेला रक्त सांडावं लागलं, त्यावेळेला त्यांची हवा निघून गेली. आता हा जो भाग आहे, हा 15,000-16,000 फूट एवढा उंचीचा भाग आहे. तिथे आता बर्फ पडायला सुरुवात झाली असेल आणि तिथे जे तापमान असतं, जे टेम्परेचर असतं, ते अति थंड असतं. म्हणजे टेम्परेचर हे -10 डिग्री सेंटीग्रेड पासून तर -25, 30, 40 डिग्री सेंटीग्रेड एवढं असतं. अशा उच्च जागेवरती लढाई करणं हे सोपं नाही आणि चीनी सैन्य जे आहे, हे चीनी सैन्य आणि भारतीय सैन्यामधला आपल्याला फरक कळायला पाहिजे. भारतीय सैन्याचे जवान जे आहेत ते व्हॉलंटियर्स आहेत. भारतीय सैन्याचे जे अधिकारी आहेत म्हणजे सेकंड लेफ्टनंट, लेफ्टनंट, कॅप्टन, मेजर हे सगळे व्हॉलंटियर्स आहेत आणि हे सगळे एका टफ कॉम्पिटिशन मधून सैन्यामध्ये सामील होतात. ते स्वतःहून तिथे आले असतात. त्यामुळे देशभक्तीची भावना वगैरे त्यांच्याकडे खूप चांगली असते. भारतीय सैन्याला लढण्याचा खूप अनुभव आहे. इतकी आपण युद्ध लढलो ज्याच्याविषयी मी बोललो. याच्याशिवाय रोजच भारतीय सैन्य लढाई लढताय. आपण जे भारताची जी एलओसी पाकिस्तानला लागली आहे, त्यात रोजच आपल्याला बातम्या येतात, की एक सैनिक जखमी झाला, एक मारला गेला. आपण अर्थात पाकिस्तानचं खूप नुकसान करतो. परंतु 2020 मध्ये आतापर्यंत जवळ-जवळ 3,500हून जास्त सैनिक आपण वेगवेगळ्या कारणामुळे गमावलेले आहेत. सैनिकांच्या ज्या कॅज्युअल्टीज होतात, त्या 2 प्रकारच्या असतात. एक असतं बॅटल कॅज्युअल्टी म्हणजे गोळ्या लागून गेलेले सैनिक, की जे एन्काउंटरमध्ये होतात किंवा काश्मीर सीमेवरती होतात किंवा ईशान्य भारतातल्या बंडखोरांच्या लढाईमध्ये होतात. तर तो एक भाग झाला. तो प्रत्येक वर्षी 350 ते 450, 500 सैनिक एवढे हे ऍक्च्युअली लढाई बंदुकीची लढाई करताना जातात. दुसरा जो आहे त्याला फिजिकल कॅज्युअल्टीज म्हटलं जातं. हा अतिशय थंड भाग आहे. या थंड भागामध्ये प्रकृती खराब होऊन जाणं किंवा लँडस्लाइड म्हणजे एखादी दरड कोसळणं किंवा ॲव्हलांचे म्हणजे एखादा हिमकडा कोसळणं, या भागामध्ये आपल्या गाडीला अपघात होणं किंवा या भागामध्ये एखादी माईन ब्लास्ट होऊन त्यामध्ये जाणं, दारुगोळा फायर करताना ॲक्सिडेंट होऊन त्यामध्ये जाणं, अशा प्रकारची वेगवेगळी कारणं असतात. कारण ज्यावेळेला आपण मोठी-मोठी शस्त्र वापरतो, तर त्यावेळेला त्याच्यातले अपघात सुद्धा होऊ शकतात आणि या अपघातामध्ये सगळं मिळून जवळ-जवळ 4,500 सैनिकांचं रक्त आपलं इथे सांडलं जातं. परंतु चीनी सैन्याचं तसं नाही. चीनी सैनिक जे आहेत, ते फक्त 3 वर्षाकरता प्रत्येक चीनी नागरिकाला चीनी सैन्यामध्ये जाणं हे कंपल्सरी आहे. तर त्याच्यामध्ये त्यांचं 1 वर्ष ट्रेनिंग केलं जातं आणि बाकीची 2 वर्ष ते तिथे सैनिक म्हणून काम करतात आणि त्यानंतर त्यांना सैन्याच्या बाहेर काढलं जातं. तर याच्यामुळे चीनी सैनिकांना सैन्यात राहण्यात काही इंटरेस्ट नसतो. त्यांना बाहेर जाऊन आपल्याला एखादा व्हाईट कॉलर जॉब कसा मिळेल, एखाद्या एअर कंडिशन ऑफिसमध्ये आपण कसं काम करू, नोकरी आपण कुठे मिळवायला पाहिजे, यावरती त्यांचं लक्ष हे जास्त केंद्रित असतं. जे चीनी सैनिक आहेत, हे उच्च मध्यमवर्गीय फॅमिलीतनं येतात. जसं मी मगाशी म्हटलं होतं, की चीनची अर्थव्यवस्था आपल्या 3.5 पट जास्त मोठी आहे. तर त्याच्यामुळे चीनी लोकं आपल्यापेक्षा पुष्कळ जास्त श्रीमंत आहेत. तर याच्यामुळे हे सगळे उच्च मध्यम वर्गीय, की ज्याला आरामात राहायची हे आहे, ज्याच्या घरात गाडी आहे, ज्याच्या घरात सगळ्या प्रकारची संपत्ती आहे. तर असे हे सगळे सॉफ्ट असतात. त्या मानाने आपले सैनिक हे खेड्यापाड्यातून येतात. त्यांना टफ लाईफची गरज असते. त्यानंतर जे त्यांचं ट्रेनिंग होतं, हे अतिशय टफ होतं. हे आपल्यामध्ये असलेले गुण आहेत. एवढंच नव्हे, तर चीनी सैनिक जे आहे, ते चाइल्ड पॉलिसीचे ते एक व्हिक्टीम बनलेले आहे. म्हणजे काही वर्षापूर्वी, एक मला वाटतं 10 वर्षापूर्वी चीन सरकारने एक कायदा केला, ज्यामध्ये त्यांनी म्हटलं, की आम्ही प्रत्येक कपलला फक्त एकच मुलगा किंवा मुलगी
जन्माला घालणं अलाउड आहे. ज्यावेळेला कुठल्याही कुटुंबामध्ये फक्त एकच मुलगा किंवा मुलगी असतं, ज्याला आपण वन चाइल्ड पॉलिसी म्हणू शकतो, तर तिथे त्याचं कौतुक फार केलं जातं आणि मुलं ही सॉफ्ट होतात, अ, असं म्हणजे अशी एक समज आहे. तर चीनी सैनिक हे अतिशय सॉफ्ट आहे. त्यांना तिथे थंडीत राहायची सवय नाही. चीनी सैन्य हे कधीही तैनात नसतं. ते आरामात बॅरॅकमध्ये राहत असतं. ते खंदकामध्ये राहत नाही. तर याच्यामुळे येणाऱ्या थंडीच्या काळामध्ये चीनी सैन्य यांच्या कॅज्युअल्टीज या वाढणार आहे. चीन पुन्हा आपल्याशी वाटाघाटी करायचा प्रयत्न करतो आहे. आपण अजिबात त्याच्या मागे नाही. या युद्धाविषयी बोलायच्या वेळेला मी 2 गोष्टींचा उल्लेख करू इच्छितो. एक तर तिथे जे आपले सैनिकी अधिकारी आहेत, मी त्यांचं नाव घेत नाही. ते महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत. जे लडाखमधले सर्वात जे जिथे ॲक्चुअली लढायचं काम करतात, जनरलच्या हुद्द्याचे नाव घेत नाही. ते मराठी आहेत, पुण्याचे आहेत. दुसरं, तिथे जे पहिले कोर कमांडर होते, मी तिथले सर्वात सिनियर मोस्ट लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग, ते मराठा रेजिमेंटचे होते. मराठा रेजिमेंट म्हणजे आपण एखाद्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटोग्राफ माझ्या मागे बघू शकत असाल, तर मराठा रेजिमेंटचा म्हणजे मोटिवेशन छत्रपती शिवाजी महाराज आहे आणि त्यांची जी वॉर क्राय म्हणजे युद्ध गर्जना आहे, ती आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर ते मराठा रेजिमेंट सारखे म्हणजे माझ्यासारखे ते मराठा रेजिमेंट मधून होते आणि ते माझ्याहून सुद्धा जास्त उत्तम पद्धतीने मराठी बोलतात आणि आता त्यांची बदली याच महिन्यामध्ये होणार आहे आणि त्यांच्या जागी आपण पेपरमध्ये वाचलं असेल की लेफ्टनंट जनरल मेनन हे त्यांच्या ऐवजी तिथे कारभार आता सांभाळणार आहेत आणि मला सांगायला अतिशय गर्व वाटतो की लेफ्टनंट जनरल मेनन हे माझे विद्यार्थी होते. त्यांना मी आर्मी वॉर कॉलेजमध्ये युद्धकलेविषयी 1 वर्ष शिकवलेलं आहे. तर हे आता तिथे कमांडर बनलेले आहेत. तर महाराष्ट्राचं तिथे योगदान हे बऱ्यापैकी आहे. तर आपण चीनी सैन्य सॉफ्ट याच्याविषयी सगळं बोलत होतो. तर याच्या पुढच्या काळामध्ये काय होईल? तर पुढच्या काळामध्ये चीनी सैन्याची लढण्याची हिंमत नाही, परंतु तिथे आपलं सैन्य हे तैनात राहील. कारण जोपर्यंत आपण आक्रमक कारवाई करून त्यांना हलवत नाही, तोपर्यंत चीनी सैन्य तिथून हलणार नाही. आता आपण पुढच्या युद्धाच्या भागाकडे येऊया, ज्याला आपण चीनी व्हायरसची लढाई म्हणू शकतो किंवा त्याला तुमच्यातले काही जण करोना म्हणतात किंवा त्याला COVID-19 म्हणतात. जानेवारी-फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये कोविड किंवा करोना सुरू झाला आणि ज्यामुळे जगाचं कंबरड मोडलेलं आहे. त्याला कोविड किंवा करोना हे चुकीचं नाव आहे. त्याचं नाव आहे खरं तर चीनी व्हायरस. कारण हा चीनच्या वुहान प्रांतामध्ये हा व्हायरस सुरू झाला आणि गंमत अशी म्हणजे गंमत की नाही हे आपण आपलं ठरवायचं, की हा व्हायरस चीनच्या कुठल्याही प्रांतामध्ये पसरला नाही. चीनची जी मोठी शहरं बीजिंग आहे, शांघाई आहे तिथे पसरला नाही. मात्र हजारो किलोमीटर दूर भारतामध्ये पसरला, अमेरिकेत पसरला, युरोपमध्ये पसरला, आफ्रिकेत पसरला आणि हे खरं म्हटलं तर चीननी जगाविरुद्ध चालवलेलं एक जैविक महायुद्ध आहे. याला बायोलॉजिकल वॉर असं इंग्लिशमध्ये म्हटलं जाऊ शकतं आणि आपण आकडेवारी बघा, की बाकी जगाची काळजी करणं आपण सोडून देऊया. ती काळजी करण्याचं काम डोनाल्ड ट्रम्प किंवा इतरांना देऊया. आपण फक्त भारताविषयी बोलूया. भारतामध्ये 1 लाखाहून जास्त भारतीय या करोनामुळे मारले गेले आहेत. इतकं नुकसान आपलं कधीही झालं नव्हतं. भारताने अनेक युद्ध लढली. या युद्धात झालेलं जे नुकसान आहे, त्यापेक्षा जास्त भारताच्या अर्थव्यवस्थेचं नुकसान या चीनी व्हायरसनी केलेलं आहे. माझ्या बोलण्यामध्ये मी अनेक वेळा म्हटलेलं आहे, की आपल्या राजकीय पक्षांना सांगायला पाहिजे, की ते जिथे असतील, लोकसभा आहे, राज्यसभा आहे, राज्याची विधानसभा आहे, तिथे त्यांनी एक विधेयक पास करायला पाहिजे, ज्यामध्ये चीनला सांगायला पाहिजे, की जोपर्यंत तुम्ही आमच्या अर्थव्यवस्थेचं झालेलं नुकसान भरपाई करत नाही, तोपर्यंत आम्ही तुमच्याकडनं कुठलीही गोष्ट विकत घेणार नाही आणि आम्ही तुमच्याशी मित्रत्वाचे संबंध हे ठेवणार नाही. अ, परंतु राजकीय पक्ष केवळ एकमेकाशी भांडण्यात गुंतले आहेत. त्यांना लक्षात यायला पाहिजे, की आपले खरे शत्रू चीन आहे, पाकिस्तान आहे आणि पाकिस्तानची
जी पहिले युद्ध कला होती, जी पाकिस्तानची गुप्तहेर संस्था ISI वापरायची, त्याला म्हटलं जायचं ब्लीडिंग इंडिया बाय 1000 कट्स. म्हणजे भारताच्या अंगावरती लहान लहान घाव घालून भारताला रक्तबंबाळ करायचं. म्हणजे काय व्हायचं, कधी मुंबईमध्ये बॉम्ब ब्लास्ट व्हायचा, कधी वाराणसीमध्ये व्हायचा, कधी कलकत्त्यामध्ये व्हायचा, कधी अजून कुठेतरी व्हायचा. तर हे सगळं चालायचं. परंतु आता युद्ध कला ही बदली झालेली आहे. याच्यामध्ये ब्लीडिंग इंडिया बाय 1000 कटच्या शिवाय ब्लीडिंग इंडिया बाय 1000 एजिटेशन्स, म्हणजे कुठेतरी कुठलं तरी आंदोलन सुरू करा, काहीतरी कारण काढून, आणि स्वतःच्या देशाच्या एसटी गाड्या जाळा, किंवा पब्लिक प्रॉपर्टी जाळा, किंवा प्रायव्हेट प्रॉपर्टी जाळा. कारण काही असू शकेल. सामान्य नागरिकांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे, परंतु हिंसक आंदोलन करण्याचा अधिकार नाही. आपल्याला जर कल्पना असेल की मागच्या 2-3 वर्षामध्ये महाराष्ट्रात जी आंदोलनं झाली होती, त्यामध्ये आपण महाराष्ट्राचं अक्षरशः हजारो कोटी रुपयाचं नुकसान आपल्याच लोकांनी केलं, आणि 40 ते 50% एसटी गाड्या, की जे गरिबांचं साधन असतं, त्या आपणच जाळून टाकल्या. आणि अशाच प्रकारचं एज्युटेशन, जाट एज्युटेशन झालं, गुजर एज्युटेशन झालं, वेगवेगळी कारणं. परंतु आपल्याच लोकांनी एज्युटेशन करायचं, आपल्याच देशाची प्रॉपर्टी जाळायची. तर त्यांनी जर पाकिस्तानची प्रॉपर्टी जाळली असती तर मला आनंद झाला असता. तर त्यांनी चीनची प्रॉपर्टी जाळली असती तर मला आनंद झाला असता. पण आपल्याच देशाच्या लोकांच्या गाड्या जाळायच्या, घरं जाळायची, हे करायचं, हा कुठला? तर हे एज्युटेशन. मग आहे ऍक्टिव्हिस्ट, की काही काही असे लोक आहेत की ज्यांना परदेशातून पैसा दिला जातो. त्यांच्या विरुद्ध सध्या जो एक खटला सुरू आहे, आणि त्याला मीडियाने खूपच प्राधान्य दिलेलं आहे, की तिथे काही अर्बन नक्षल्स विरुद्ध आज हायकोर्टमध्ये खटला सुरू आहे. त्याच्याविषयी आपण रोजच पेपरमध्ये वाचत असाल. आणि काय होईल येणाऱ्या काळामध्ये, हायकोर्ट डिसिजन घेईल की हे जे ऍक्टिव्हिस्ट होते ते चुकीचं काम करत होते की नाही. याच्याशिवाय काही NGOज आहेत, म्हणजे काही संस्था आहेत, उलटी सुलटी कामं करायची. आता तुम्हाला मी एक उदाहरण देतो, की या ज्या संस्था, ज्यांना परदेशातून पैसे मिळायचे, म्हणजे परदेशातून आज भारतामध्ये जवळजवळ 35 लाख NGOज होत्या, म्हणजे संस्था होत्या. संस्था काही चांगल्या असतात. या करोनाच्या काळामध्ये अनेक संस्थांनी खूप चांगलं काम केलं आहे. परंतु वाईट काम करणाऱ्या सुद्धा संस्था अनेक आहेत, आणि अनेकांना परदेशातून पैसे मिळत होते. मी यांची नावं जास्त घेत नाही, पण यांना 3 प्रकारामध्ये वाटता येईल. एक तर जिहादी, की ज्यांना भारतामध्ये उग्रवाद वाढवून काहीतरी उलटी-सुलटी कामं करायची आहे. याचं उदाहरण म्हणजे झाकीर नाईकची जी संस्था होती, की ज्यांनी मुंबईला एक मोठा दंगा केला होता त्याच्याविषयी. दुसरं, काही डाव्या विचारसरणीच्या संस्था, ज्या काही पण कारण झालं की आंदोलन आणि हिंसाचार करतील. आणि तिसऱ्या, अँटी डेव्हलपमेंट, म्हणजे काय, की देशामध्ये कुठल्याही प्रकारची डेव्हलपमेंट होऊ द्यायची नाही. कारण काय, पर्यावरणाचं रक्षण. काही संस्था, की कोळशापासून आम्ही वीज निर्मिती होऊ देणार नाही. दुसरी संस्था, आम्ही अणुशक्तीपासून वीज निर्मिती होऊ देणार नाही. तिसरी संस्था, आम्ही पाण्यापासून वीज निर्मिती होऊ देणार नाही, कारण मोठी धरणं आम्ही बांधू देणार नाही. म्हणजे वीज वीज मग कशापासून बनवायची? कोळशापासून नाही, पाण्यापासून नाही, आपल्या याच्या म्हणजे वेगवेगळ्या प्रकारापासून नाही. तर काय भारतीयांनी काय लालटण म्हणजे कंदील आणि घेऊन बसायचं का? तर अशा प्रकारच्या ह्या कामं सुरू असतात. अर्थात कोणी असं कधीच म्हणणार नाही, की पर्यावरणाचं नुकसान होऊ द्यावं. पर्यावरणाची काळजी आपण घ्यायलाच पाहिजे. परंतु आज कोळशापासून वीज निर्मिती कारखाने जगामध्ये आहेत. त्याप्रमाणे हायेस्ट स्टँडर्ड घेऊन आपण ती वीज निर्मिती करायला पाहिजे. शिवाय अणुशक्तीपासून वीज निर्मिती करणारे कारखाने जगामध्ये आहेत, ते आपण पण करायला पाहिजे. आणि धरणं, नदीवरती जी धरणं आहेत ती किती महत्वाची आहेत, ते तर महाराष्ट्राच्या लोकांना सर्वात जास्त कळेल. आज आपली 4 धरणं पुण्याला पाणी पोहोचवतात, आपल्या शेतीला पाणी देतात. जर ही धरणं नसती तर हे सगळं पाणी वाहून गेलं असतं, आणि हे कर्नाटकातून खालती काय आंध्र प्रदेश, तिथून ते सगळं समुद्राकडे वाहून गेलं असतं. जसं कोकणामधलं पाणी हे जास्त, आपण धरणं कमी असल्यामुळे ते तिथे साठवू शकत नाही. पाऊस भयंकर पडतो, परंतु ते वाहून जातं. तर अशा काही संस्था सुद्धा, ब्लीडिंग इंडिया बाय 1000 ऍक्टिव्हिस्ट आणि एज्युटेशन, हा सुद्धा अशा प्रकारचा कारभार सुरू होता. तर हे जे जैविक युद्ध जे आहे, त्यामध्ये जे कंबरड भारताच्या अर्थव्यवस्थेचं चीनने मोडलेलं आहे, त्याकरता चीनच्या गोष्टींवरती बहिष्कार घालून आपण आपला राग हा
व्यक्त करायला पाहिजे. मी पुढे जातो. आज जगामध्ये बहुतेक सगळे देश हे चीनच्या विरोधात गेले आहेत. परंतु हे सगळे देश चीनवरती इतके अवलंबून आहेत, की ते चीनच्या विरोधात काहीही करायला तयार नाहीत. आणि त्याच्यामध्ये मात्र आता भारताकडे बघून त्यांनी थोडंफार आता धीर दाखवायला सुरुवात केली आहे. आणि आजच वर्तमानपत्रामध्ये एक मोठी बातमी आली होती, की आपण क्वाड्रिलॅटरल कोऑपरेशन म्हणजे 4 मोठ्या राष्ट्रांशी कोऑपरेशन हे मोठ्या प्रमाणामध्ये सुरू केलेलं आहे. ज्यामध्ये अमेरिका आहे, ज्यामध्ये ऑस्ट्रेलिया आहे, ज्यामध्ये जपान आहे. आणि चारही देशांची जी नौदलं आहेत, एकत्रितरित्या येऊन चीनच्या विरोधात लढतील. आणि हे केवळ नौदलाचंच कोऑपरेशन आहे असं नाही, तर हे जे कोऑपरेशन आहे, हे रक्षात्मक कोऑपरेशन आहे, हे सामरिक कोऑपरेशन आहे, हे तुम्हाला भारत हे गुप्तहेर माहिती गोळा करण्याचं कोऑपरेशन आहे, हे तंत्रज्ञान किंवा टेक्नॉलॉजी याचा चांगला वापर करण्याचं कोऑपरेशन आहे. म्हणजे आणि हे भारतीय जी सगळ्या जगाची जी अर्थव्यवस्था जी प्रचंड प्रमाणामध्ये चीनवरती अवलंबून आहे, तर चीनपासून आपली इकॉनॉमी डिकपल करण्याकरताच हे कोऑपरेशन आहे वगैरे. तर आता मला वाटतं मी ऑलरेडी जवळ-जवळ 50 मिनिटाहून जास्त बोलत राहिलेलो होतो. आपण थोडं यायला सुरुवात केली होती आणि मला वाटतं पुढच्या 5-10 मिनिटात मी थांबायला पाहिजे. तर मी अंजीर जाधव साहेबांना विनंती करतो, की अजून मी किती वेळ बोललं पाहिजे हे आपण सांगा किंवा आपण चॅट बॉक्समध्ये टाका. नाहीतर मी ज्या इतर युद्धाच्या ज्या पद्धती आहेत त्याच्याविषयी थोडं बोलण्याचा प्रयत्न करतो. एक तर चीन पाकिस्तानचा वापर करून भारताविरुद्ध काय करतोय आपल्याला कल्पना आहे. काश्मीरमधला दहशतवाद किंवा बॉम्बस्फोट वगैरे, वगैरे. समुद्र सीमेचं रक्षण आपण कसं करतो हा एक वेगळा मुद्दा आहे. याच्याशिवाय चीन भारताशी अजून एक पद्धत जी वापरतो त्याला आपण डिप्लोमॅटिक वॉरफेअर असं म्हणू शकतो. डिप्लोमॅटिक वॉरफेअरचा अर्थ काय? की डिप्लोमॅटिक वॉरफेअरमध्ये चीन भारताला वेगवेगळ्या युनायटेड नेशन्सच्या संस्थांमध्ये जाऊन तिथे त्रास देतो. उदाहरणार्थ युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिलमध्ये त्यांनी काश्मीरचा मुद्दा उठवला. युनायटेड नेशन्स ह्युमन राईट्स कमिशनमध्ये भारताच्या मानवाधिकाराचा मुद्दा उठवला. तर हे झालं डिप्लोमॅटिक वॉर. त्याच्यानंतर तिसरं वॉरफेअर आहे लीगल वॉर. कायद्याचा गैरवापर करून आपल्याला त्रास द्यायचा. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचा कायदा आपण सही केला म्हणून आपल्याला चीनपासून जी निर्यात आहे ती थांबवता येणार नाही. मात्र चीन कायद्याचा गैरवापर करून निर्यात आपल्याला करतच राहील. तर अशा प्रकारचं हे लीगल वॉरफेअर. याच्याशिवाय जे पुढचं वॉरफेअर आहे नक्षलवाद किंवा माओवाद्यांना मदत. आज नक्षलवाद, माओवाद किंवा डावा दहशतवाद किंवा डावी बंडखोरी हे काय आहे याची आपल्याला कल्पना आहे. हा एक वेगळाच विषय आणि महत्वाचा आहे आणि अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने हा एक महत्वाचा विषय आहे. त्याच्याविषयी आपण नंतर केव्हा तरी बोलण्याचा प्रयत्न करू. अर्थात याविषयी मी Facebookवरती अनेक वेळा बोललेलो आहे आणि प्रत्येक वेळा थोडा टॉपिक वेगवेगळा होता. तर ज्याला इंटरेस्ट असेल त्यांनी नक्षलवाद किंवा सागरी सुरक्षा किंवा दहशतवाद किंवा इतर विषय ज्याचा संबंध आपल्याशी जास्त येतो अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने त्याविषयी आपण तिथे आपल्याला हे व्हिडिओ दिसतील. आपण हे व्हिडिओ जरूर आपल्या मित्रांशी शेअर करा. तर नक्षलवाद किंवा माओवाद हा मध्य भारतात पसरलेला आहे आणि कालचीच बातमी आहे की महाराष्ट्र पोलिसांच्या C60 कमांडोनी 5 नक्षलवाद्यांना गडचिरोलीमध्ये मारलं, ज्यामध्ये 3 महिला होत्या. तर C60 कमांडो महाराष्ट्र पोलीसचे खरोखरच चांगलं काम करत आहेत आणि त्यांचं कौतुकच करायला पाहिजे. परंतु मात्र सध्या अनेक राज्य नक्षलवादाच्या विरुद्ध आक्रमक कारवाई करत नाही. उदाहरणार्थ छत्तीसगडमध्ये तिथलं सरकार आक्रमक कारवाई करायला तयार नाही. बिहारचं सरकार आक्रमक कारवाई करायला तयार नाही. तिथे 2-2.5 लाखाहून जास्त अर्धसैनिक दलं आहेत. म्हणजे CRPF आहे, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आहे, CISF आहे, सीमा सुरक्षा बल आहे. परंतु ते तिथे आक्रमक कारवाई करता वापरले जात नाही. तर हे अजून एक वेगळं युद्ध आपल्या विरुद्ध करत आहे. याच्याशिवाय ईशान्य भारतामध्ये चीन पुन्हा एकदा तिथे बंडखोरीला निर्माण करायचा प्रयत्न करतोय. ईशान्य भारतातला बंडखोरीचा इतिहास हा वेगळा आहे. याविषयी मी काही वेळा बोललेलो आहे. आपण याच पेजवरती बघाल तर तिथे आपल्याला यावरती
काही बरीचशी माहिती तिथे बघायला मिळेल. तर त्याच्याविषयी मी एवढंच सांगू इच्छितो, की गेल्या महिन्याभरामध्ये काही नागा बंडखोरांच्या गटाने भारतीय सैन्याच्या आसाम रायफलच्या तुकडीवरती हल्ला केला आणि आपण आपले 3 सैनिक तिथे गमावले. अर्थात लगेचच भारतीय सैन्याने त्याला प्रत्युत्तर दिलं आणि आपण पुन्हा एकदा काही नागा बंडखोर मारले. परंतु चीनचा हा प्रयत्न मात्र सुरू आहे. याच्याशिवाय ज्याला दुष्प्रचार युद्ध म्हणायचं, अपप्रचार युद्ध म्हणायचं, याच्याविषयी तर मी बोललेलो आहे. आपली काही वर्तमानपत्र ही त्यांनी चीनी राजदूताची मुलाखत छापली, कारण त्यांना त्याच्याकरता पैसे मिळाले होते. काही इंग्लिश वर्तमानपत्राचं मी नाव देत नाही. यांना खरोखर काही देशप्रेम नाही का? की जो आपलं शत्रू राष्ट्र आहे, त्यांचे राजदूत आपल्याला ॲडव्हाइस करतायत, की गलवानमध्ये झालं ते चुकीचं होतं. परंतु भारताने आणि चीनने एकमेकाशी व्यापार करायलाच पाहिजे. अरे, यांचं एवढं प्रचंड शत्रुत्व आपल्या विरुद्ध आहे, तरी पण ही काही वर्तमानपत्र आणि अशी 5-6 वर्तमानपत्र लक्षात ठेवा. यांची मी नावं घेत नाही, की ज्यांनी पैशाकरता ही विकली गेलेली आहेत आणि असे 500-600 सो कॉल्ड भारतीय तज्ञ आहेत, की जे चीनची भाषा बोलतात, जे पाकिस्तानची भाषा बोलतात. तर याच्यामुळे हां, आता थांबायची वेळ झाली का? हां, ओके. तर काय हां, अजून आपण एक एक 5-6 मिनिटं बोलू आणि मग त्यानंतर थांबू. जर काही प्रश्न असतील तर आपण थोडेसे टाकू शकता चॅट बॉक्समध्ये. हां, पण त्यांना टाकायला वेळ लागेल. ठीक आहे. हरकत नाही. मग आपण मी 5 मिनिटात अजून थांबायचा प्रयत्न करतो. ठीक आहे. आणि मग आपण ओके. चला मला आता कॉल करून सांगण्यात आलेलं आहे, की आपला वेळ झालेला आहे. तर मी पुढच्या 5 मिनिटात थांबण्याचा प्रयत्न करीन. तर अशा प्रकारे चीनकडून आपण असे विकले जाऊ शकतो. चीन पैशाने अनेक गोष्टी हे विकत घेण्याचा प्रयत्न करत आहे आणि दुर्दैवाने आपले अनेक जण अशा प्रकारे हे विकले जात आहेत, हे आपल्याला कळायला पाहिजे. तर मी आता त्याच्या पुढची जी अजून काही युद्ध आहे, त्याच्याविषयी थोडं बोलण्याचा प्रयत्न करतो. कारण ती आपल्याला कळणं हे थोडंसं महत्वाचं आहे. हायब्रिड वॉरमध्ये एक युद्ध आहे पॉलिटिकल वॉर. म्हणजे आपल्या राजकीय पक्षामध्ये आपले हस्तक घुसवायचे आणि त्यांना आपल्या बाजूने करायचं. आता आपल्याला मी एक सरळ एक अतिशय मोठं उदाहरण देतो. आता पुढच्याच महिन्यामध्ये अमेरिकेमध्ये इलेक्शन्स होणार आहेत आणि तिथे डोनाल्ड ट्रम्प हे डेमोक्रॅटिक पार्टीचे उमेदवार आहेत आणि सॉरी रिपब्लिकचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आहेत आणि डेमोक्रॅटचे जो बायडन आहेत. तर तिथे अमेरिकेचे नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझरनी म्हटलं आहे, की चीन आमच्या इलेक्शनमध्ये ढवळाढवळ करतो आहे आणि अमेरिका ही जगातली एकुलती एक महाशक्ती आहे. चीन तंत्रज्ञानाच्या मदतीने सगळ्या जगावरती लक्ष ठेवतो. म्हणजे चीनी मोबाईल असो, की चीनी लॅपटॉप असो, की चीनी इतर हार्डवेअर असो, त्यामधून तो आपला माहिती चोरतो. तर म्हणून आपण गेल्या काही महिन्यामध्ये अनेक चीनी ॲप्स बॅन केले. TikTok आहे वगैरे, वगैरे. याच्याशिवाय म्हणजे आपल्या मोबाईलवरती काय चाललं आहे, जर मोबाईल चीन असेल, तर ते चीन आपलं बोलणं ऐकू शकतो, आपली फोटोग्राफी करू शकतो. आपली अक्षरशः जी कुंडली आहे ती करतो. आणि मागे माहिती आली होती की 10,000 महत्वाच्या भारतीयांची माहिती चीन चोरण्याचा प्रयत्न करतोय. तर हे झालं पॉलिटिकल वॉर आणि हे वॉरफेअर अतिशय प्रचंड प्रमाणामध्ये सुरू आहे. त्याच्यानंतरचं जे वॉर आहे ते म्हणजे मीडिया वॉर. काही वर्तमानपत्रांना चीननी विकत घेतलेलं आहे, काही तज्ञांना विकत घेतलं आहे. यामध्ये 1-2 विकलेले सैनिकी अधिकारी सुद्धा आहेत, जे उलटं-सुलटं लिहितात आणि देशाच्या विरुद्ध काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यानंतर आहे टेक्नॉलॉजिकल वॉर. तंत्रज्ञानाचा वापर करून भारतीयांवरती लक्ष ठेवायचं. त्याच्यानंतर आहे एस्पिऑनेज किंवा सॅबोटाज. म्हणजे आपल्याला कल्पना असेल की 1-2 वर्षापूर्वी मुंबईमध्ये एक मोठं बेट आहे. त्याचं नाव आहे बुचर आयलंड. तिथे तेल ठेवलं जातं. त्या तेलाच्या तिथे तेलाच्या स्टॉकमध्ये आग लागली आणि 300 कोटी रुपयाचं तेल जळून खाक झालं. आता ही आग लागली की लावली गेली. तर याला सॅबोटाज म्हटलं जातं. याला सबव्हर्शन म्हटलं जातं. हा सुद्धा अजून एक मोठा प्रकार आहे. त्याच्याशिवाय अजून ज्या गोष्टी आहेत
इकॉनॉमिक वाढ, तुमच्या आर्थिक आर्थिक जी यंत्रणा आहे त्यामध्ये घुसखोरी करायची आणि तुम्हाला चीनवरती एवढं अवलंबून ठेवायचं की तुम्ही चीनशिवाय जग रागू शकणार नाही असं तुम्हाला भीती वाटेल. याच्याशिवाय आहे ट्रेड वॉर, याच्याशिवाय आहे म्हणजे देशांना कर्जबाजारी करायचं. आज चीननी पाकिस्तानला कर्जबाजारी करून त्यांना आपला आर्थिक गुलाम बनवला आहे. चीननी श्रीलंकेला आर्थिक गुलाम बनवलेला आहे. म्हणूनच भारतीय सरकारनी चीनपासून येणारी कुठलीही फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आता येऊ देण्यापासून थांबवणं सुरू केलं आहे. आपले अनेक कॉन्ट्रॅक्ट चीनी कंपनीला जात होते, ते आता आपण थांबवलेलं आहे आणि चीनपासून जी एक प्रचंड मोठी जी निर्यात होत होती भारतामध्ये, ती आता आपण थांबवण्याचा प्रयत्न करतो आहे. आपण वाटेल त्या गोष्टी चीनकडून विकत घ्यायचो आणि चीनच्या या आर्थिक घुसखोरीमुळे आपले स्मॉल स्केल इंडस्ट्री, मोठी इंडस्ट्री ही अक्षरशः मारली गेली. तर आता आपण आत्मनिर्भर भारत याच्या खालती चीनच्या विरुद्ध लढाई देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि या लढाईमध्ये आपल्याला बऱ्यापैकी यश मिळत आहे. आत्ताच रक्षाबंधन हा सण झाला. मागच्या वर्षी आपण 4,000 कोटी रुपयाच्या राख्या चीनमधून आयात केल्या होत्या. गणेश उत्सवाच्या वेळेला आपण हजारो कोटी रुपयाचं सामान, जे शोभेचं सामान असतं, ज्याला आपण आरास म्हणतो, मखर म्हणतो, गणपतीच्या मूर्त्या असतात, याच्याशिवाय लाईट्स असतात, अनेक प्रकार असतात, ते आपण चीनमधनं आणायचो. का? आपण ते भारतात बनवत नाही. आता दिवाळी आणि दसरा येण्याची वेळ झालेली आहे. तर त्यामुळे आता आपण म्हणून आता आपण चीनवरती, चीनच्या गोष्टींवरती बहिष्कार टाकण्याचा प्रयत्न करतो आहे. मी आपल्या सगळ्यांना आव्हान करतो की चीनवरती पूर्णपणे, चीनी गोष्टींवरती पूर्णपणे बहिष्कार घाला. याच्याशिवाय चीन इतर अनेक वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला त्रास द्यायचा प्रयत्न करेल. त्यामध्ये पाणी युद्ध म्हणजे ब्रह्मपुत्रेचं पाणी हे सोडण्याचा प्रयत्न करत आहे. तर थोडक्यात हे जे हायब्रिड वॉर जे चीन चालवत आहे, तर यामध्ये चीन 365 दिवस भारतीयांच्या विरुद्ध लढत आहे आणि भारताची अर्थव्यवस्थेला थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. तर आपल्याला जर हे युद्ध जिंकायचं असेल तर सगळ्या भारतीयांनी म्हणजे चीनी गोष्टींवरती बहिष्कार घालायला पाहिजे आणि ज्या ज्या क्षेत्रामध्ये असू आपण त्या त्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करून आपल्याला एक जागतिक दर्जाचा देश बनण्याची गरज आहे. म्हणजे विद्यार्थी असाल तर अर्जुनाहून जास्त श्रेष्ठ बना. जर शिक्षक असाल तर सर्वात उत्तम शिक्षक हा द्रोणाचार्य यांना मानलं जातं, त्यांच्याहून चांगलं बना. जर तुम्ही इंडस्ट्रियलिस्ट असाल तर मायक्रोसॉफ्ट पेक्षा चांगलं बना. शेतकरी असाल तर जागतिक दर्जाचे तुम्ही शेतकरी बना, वगैरे वगैरे. तर चीन बरोबरच ही जी लढाई आहे, जे हायब्रिड वॉर आहे, हे अजून खूप दिवस चालणार आहे आणि त्याकरता आपल्याला एका लंब्या लढाई करता तयार व्हावं लागेल. आणि मी आता थांबणार आहे. तर थांबायच्या आधी मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की आपण या सगळी माहिती मी फेसबुक पेजवरती टाकलेली आहे. जर आपल्याला ही आवडली असेल तर ही लिंक आपण आपल्या मित्रांशी, नातेवाईकांशी जरूर शेअर करा. कारण आपण सगळ्यांनी सायबर वॉर मध्ये सैनिक बनण्याची गरज आहे. चीनी गोष्टींवरती बहिष्कार घाला, प्रोपगंडा वॉरफेअरला बळी पडू नका. देशाकरता एक सामान्य नागरिक काय करू शकतो याच्यावरती लक्ष केंद्रित करा. रोजच्या जीवनामध्ये आपण देशाकरता अनेक गोष्टी करू शकतो. उदाहरणार्थ, देशाकरता पाणी वाचवा, देशाकरता वीज वाचवा, देशाच्या पर्यावरणाचं रक्षण करा. ज्या सुरक्षा एजन्सीज आहेत त्यांचे कान आणि डोळे बना. ज्यामुळे काही आपल्या भागात काही उलट सुलट काम होत असेल तर त्याची माहिती सुरक्षा एजन्सीजना द्या. नॅर्को टेररिझम म्हणजे अफगाणच्या चरसच्या लढाईमध्ये आपल्या मुलांना, आपल्या मित्रांना वाचवा. कोणी आपली मुलं किंवा मित्र उग्रवादी बनत असतील, म्हणजे मग ते डावा उग्रवाद असो की जिहादी उग्रवाद असो, त्यांच्यापासून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करा. कोणी कायदा सुव्यवस्थेची करता उलटी कामं करत असतील तर त्यांना चांगल्या रस्त्यावरती आणा. जर तुम्ही सामान विकत घेत असाल तर भाजीपाला हा शेतकऱ्यांपासून डायरेक्टली विकत घ्या. ज्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल. कुठल्या तरी मॉलमध्ये जाण्यापेक्षा ज्या 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 ठिकाणी तुम्ही पेमेंट कराल ती डिजिटल पद्धतीने करा. म्हणजे एटीएम कार्डनी करा.
ज्यामुळे काय होईल की ती सगळे तो जे पैसा आहे जो दुकानदाराकडनं आपण सामान घेतो तो पैसा बँकेत जाईल त्याच्या आणि ज्यावरती त्याला कर हा द्यावाच लागेल आणि देशाचा आर्थिक फायदा होईल. तर आपण सामान्य माणसं देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये देशाच्या प्रगतीमध्ये एक मोठं योगदान देऊ शकतो. करायला काय पाहिजे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर की देशाचे जे वेगवेगळे कायदे आणि नियम असतात ते पाळा. आता एक उदाहरण देतो मी आपल्या ट्रॅफिक रूल्सचं, की लाल लाईट म्हणजे काय होतं थांबा. जर पिवळा लाईट आला तर विचार करा आणि हिरवा आला तर जा असं हे असतं. परंतु आपल्याकडे अनेक लोक याचा गैरवापर करतात. जर हिरवा लाईट आला तर जा. जर पिवळा लाईट आला तर अजून जास्त जोरात जा. कारण आपल्याला रस्ता क्रॉस करायचा आहे आणि लाल लाईट आला तर जर पोलीस बघत नसेल तर जिकडे तो बघत नाही त्या दिशेने जा. म्हणजे म्हणजे कायदा तोडणं, ट्रॅफिक लाईटचे नियम तोडणं हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे असा अनेकांचा म्हणजे एक समज झालेला आहे की बाकी इतरांनी कायदे तोडावे आणि यामध्ये टू व्हीलर आहेत, यामध्ये फोर व्हीलर आहेत, सगळ्या प्रकारचे लोक आहेत. तर हे कायदे आपण मानायचे असतात. रस्त्यावरती गर्दी करू नका, फिजिकल डिस्टन्सिंग वापरा, मास्कचा वापर करा. हे सगळं आपल्याला स्वच्छता करा, स्वच्छ भारत अभियानमध्ये भाग घ्या, कचरा करू नका. म्हणजे करायला काय पाहिजे देशाकरता हे आपल्याला अगदी चांगल्या पद्धतीने माहिती आहे. पण आपण आपल्यामध्ये इतकं गुरफटून गेलो आहे, की फक्त आपण आपल्यातले काही जण म्हणतात, की मला देशाकडनं हे पाहिजे, मला देशाकडनं ते पाहिजे. मला वाटतं देशाला जर ही करोना किंवा चीनी व्हायरसच्या विरुद्ध जी लढाई जिंकायची असेल, तर त्याच्याकरता त्यांची सर्वात मोठी शक्ती जी आहे ते देशाचे देशभक्त सामान्य नागरिक आहेत की जे दिलेले नियम पाळतील आणि देशाला मोठे होण्याकरता मदत करतील. तर मला वाटतं आता मी इथे थांबतो. थांबायची वेळ झालेली आहे. आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर त्याला जरूर लाईक करा. आपल्याला ज्याच्या पुढचे व्हिडिओ ऐकायचे असतील तर Facebook वरती आपण मला फॉलो करू शकता. अनेक जण फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात पण ती ऍक्सेप्ट करणं शक्य नाही. कारण Facebook वरती फक्त 5,000 लोकच तुमचे फ्रेंड होऊ शकतात. जी लिमिट मी केव्हाच क्रॉस केलेली आहे. परंतु जर तुम्ही फॉलो केलं त्याच्या पुढचे व्हिडिओज जी लेटेस्ट हालात दाखवेल ते तुम्हाला तुमच्याकडे ऑटोमॅटिकली तुमच्या इनबॉक्स मध्ये येतील. आणि याच्याशिवाय माहिती युद्धामधले एक सैनिक बना आणि जास्तीत जास्त लोकांकडे चांगली माहितीही पोहोचवा. तर मला वाटतं मी इथे थांबतो आणि आपण पुन्हा कधी संधी मिळाली तर पुन्हा एकदा भेटू. तोपर्यंत मी आपली रजा घेतो. जय हिंद.